भारतीय छात्र संसद एक तब पूरा कंप्लीट हुआ 12 साल इस पूरे भारतीय छात्र संसद के प्लेटफॉर्म को। मन में बहुत एक भावना आती है कि कैसे एक छोटी सी जर्नी 2005 में शुरू हुई MIT स्कूल ऑफ गवर्नमेंट के माध्यम से, जिसके ऊपर लोग हंसे थे कि राजनीति में ऐसे कोई पढ़ लिख के प्रशिक्षण देके कोई संस्था नहीं हो सकती। राजनीति तो ऐसे जनरली हम ग्रास रूट से आके कर सकते हैं। लेकिन मुझे खुशी है बताते हुए कि विद द मॉडर्न टाइम मैं चौहान साहब के सामने भी ये बोलना चाहता हूँ, उनका बहुत प्रदीर्घ अनुभव है इस पूरे विषय से। बहुत सारे बाकी भी कुछ MLAs यहाँ पे बैठे हुए जो बहुत प्रोसेस से आए हैं, तो आप राजनीति बहुत अच्छे तरीके से जानते हैं। लेकिन मेरी ये जो भी कोई अभ्यास था इस बारे में, जो भी मेरा एक चिंतन था कि भाई करंट टाइम में, अभी आने वाले समय में हमें प्रशिक्षण राजनीति में बहुत जरूरी है। और इसलिए जब मैं पुराने भाषण को सुन रहा था तो शायद उसी समय मैंने कहा कि भौतिकता की अग्नि में दग्ध विश्व मानवता को शाश्वत शांति के पथ का दिग्दर्शन कराएगा तो हमारा भारत कराएगा, ये देश कराएगा, और ये होगा, दुनिया की कोई ताकत रोक नहीं सकती। लेकिन मुझे बताया, मुझे इस विषय पर भी बोलना है कि छात्र राजनीति में क्यों आए, मैं क्यों राजनीति में आया। मैं तो इससे ही शुरू करूंगा। मेरे बच्चों, ध्यान से सुनना मेरी बात। मैंने स्वामी विवेकानंद को पढ़ा और कुछ शब्द ऐसे हैं जो हमेशा मेरे कानों में गूंजते रहते हैं, जो सदैव मुझे प्रेरणा देते हैं। मैंने स्वामी विवेकानंद जी को पढ़ा एक किताब में, उन्हें हमें आह्वान करते हुए कहा, नौजवानों को आह्वान करते हुए कहा, तुम केवल 3.5 हाथ के हाड़ मांस के पुतले नहीं हो, तुम अमृत के पुत्र हो, तुम ईश्वर के अंश हो, तुम अनंत शक्तियों के भंडार हो, तुम अमर आनंद के भागी हो। दुनिया में कोई काम ऐसा नहीं कि जो तुम ना कर सको। मैंने फिर पढ़ा, तुम ईश्वर के अंश हो, अनंत शक्तियों के भंडार हो। और एक बात मैं शेयर करता हूं आपसे कि व्यक्ति जैसा सोचता और करता है वैसा ही बन जाता है। तुम सोच के देखो, तुम ईश्वर के अंश हो, अनंत शक्तियों के भंडार हो, तो तुम्हारे लिए दुनिया में कुछ भी करना असंभव नहीं है। और मैं सिद्ध करता हूं, तुम कैसे केवल हाड़मात के पुतले नहीं हो। अगर आमतौर पर कोई मुझसे पूछे कि शिवराज क्या है, तो मैं जो सामने शरीर दिखाई दे रहा हूं, ये शरीर ही शिवराज है। जियो तो ऐसा जियो कि जमाना कहे कि सचमुच में इसका जीवन अपने लिए नहीं, दूसरों के लिए था। स्वामी विवेकानंद जी ने उद्घोष करते हुए कहा था, उत्तिष्ठित जागृत प्राप्त बारिण्य बोधता, उठो जागो, और जब तक लक्ष्य प्राप्त ना हो जाए रुको मत। लक्ष्य बड़ा तय करो, आगे बढ़ो और उसे हासिल करो। मामा भी तुम्हारे साथ है। बहुत बहुत धन्यवाद। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मध्ये पती पत्नी मिळून या दर्पण फाउंडेशन मध्ये डायरेक्टर असतात. कारण ही जी अनाथ, त्यातून अनाथांना ह्या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन नव्हतं, ते 1% आरक्षण सुरू झालं. त्या 1% आरक्षणामुळे अनेक अनाथ मुलांना नोकऱ्या मिळायला लागल्या. काल परवाकडे आम्ही आमच्या डिपार्टमेंटचा निर्णय केला, जो आज पेपरला मोठ्या प्रमाणात गाजतोय, की आम्ही तृतीयपंथी आणि अनाथांना वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जी फी असते ती फी डायरेक्ट
शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब इतकी म्हणजे अगदी नॉमिनल करून टाकली. आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा निर्णय जो आगामी काळात होऊ घातलेला आहे, ज्या निर्णयाचंही श्रेय श्रीकांत भारती यांना जातं, ते म्हणजे अनाथांना यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोर्सला MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MDला ₹1 फी भरावी लागणार नाही. त्याचा निर्णय 1 महिन्यापूर्वी झाला, पण सरकारी कामामध्ये ढकलाढकली असते, त्याच्यामुळे निर्णय होत नव्हता की कुठल्या डिपार्टमेंटने हे करायचं. आणि फायनली श्रीकांतचं मला एक वैशिष्ट्य वाटतं की एखादं काम व्हायचं असेल तर तो मानगूट पकडून बसवतो. त्याप्रमाणे त्यांनी राज्याच्या प्रमुखांना ही विनवणी केली की हे उगाचच फुटबॉल करतायत. उच्च शिक्षणवाले म्हणतात की ते महिला बालकल्याणचं आहे, महिला बालकल्याण म्हणतात की सामाजिक न्यायचं आहे. शेवटी तो फुटबॉल आज थांबला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की हे महिला बालकल्याणचंच काम आहे आणि महिला बालकल्याण यापुढे अनाथांना ₹1ही महाराष्ट्रामध्ये फी भरावी लागणार नाही. एक मोठा निर्णय आम्ही करतो, त्याच्या पोटात हा निर्णय करायचा होता, पण श्रीकांत आहे तो ऐकतो कुठे, तो म्हणून माझं आत्ताच करून टाका. एक मोठा निर्णय आम्ही करतो, त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्याचं फक्त आता ऑफिशियल सगळी करायचं, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमच्या एकाही ताईला यापुढे, ती शेड्यूल कास्ट आहे की शेड्यूल ट्राईब आहे, OBC आहे, आर्थिक मागास आहे, ती मुलगी आहे, तिला ह्यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शिक्षणासाठी फी लागणार नाही. आणि त्यामुळे मी ह्याला म्हणत होतो की जरा थांब रे बाबा, त्या पोटात मी तुझं ते अनाथांचंही टाकतो. पण तो म्हणाला की नाही, तुम्हाला वेळ लागतो आहे, मला घाई आहे, मला घाई आहे. आणि त्याप्रमाणे तोही आज निर्णय झाला. आणि त्यामुळे एका अर्थाने 18 वर्षानंतरच्या मुलांचं काय याची चिंता श्रीकांतला लागून राहिल्यामुळे त्यांनी तर्पण सुरू केलं. त्याच्यातून अनेकांना, मी त्याला अनेक वेळा विचारतो, राज्यातील महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी एकत्रितपणे नेतृत्वानं निर्णय केला की संपूर्ण राज्यामध्ये 36 शासकीय जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायचा. दिनांक 14 जानेवारीला सगळ्याच संपूर्ण राज्यामध्ये एकूण 36 जिल्ह्यांमध्ये हे मेळावे होत आहेत. त्याच धर्तीवरती आज पुणे जिल्ह्याची ही सगळी समन्वय समिती या ठिकाणी आपल्याला दिसती आहे. आणि पुणे जिल्ह्याचा हाच मेळावा आमचा कोथरूडमधल्या महात्मे पुलानजीक असलेल्या घरकुल शुभारंभ लॉन्समध्ये होत आहे. त्याचीच माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी होती. देशामध्ये NDAचं सरकार, राज्यामध्ये असलेलं महायुतीचं सरकार हे जनतेच्या सेवेसाठी, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी म्हणून अत्यंत यशस्वीपणे काम करत असताना आगामी निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून संघटनात्मक पातळीवर सुद्धा सगळ्यांनी मिळून एकत्रित काम केलं पाहिजे, हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच राज्यभरामध्ये हे सगळे मेळावे होत आहेत. या मेळाव्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर पुन्हा राज्यातले 6 जे आपले विभाग आहेत त्या 6 विभागामध्ये 6 मेळावे होतील. आणि त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि बाकी सगळे घटकपक्षाचे आमचे प्रमुख नेते या विभागीय मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सर्व संघटनेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. अशा या मेळाव्याच्या निमित्तानं आगामी निवडणुकीच्या या वर्षाच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी सगळे पदाधिकारी एकत्र येत आहेत. त्यासाठी आजची ही बैठक आहे. मध्ये शिंदे, फडणवीस, पवार ट्रिपल इंजिनचं सरकार म्हटलं जातं. आजपर्यंत हे सरकार पक्ष फोडण्यामध्ये, एखादं राजकीय घर फोडण्यामध्ये एक्सपर्ट होतं. पण आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल, आज तलाठींचा पेपर फुटला, मोठा भ्रष्टाचार झाला, आपल्या सगळ्यांसमोर आलं. काल बार्टी सारथीच्या संदर्भात देखील अशीच घटना घडल्या. महाराष्ट्रामध्ये अनेक ह्या रॅकेटमध्ये गुन्हे देखील दाखल झाले, पण कुठं कारवाई करण्यात नाही आली. आणि ह्याचे दागेदोरे कुठं मंत्रालयापर्यंत पोचलेले आपल्या सर्वांनी पाहिले असतील. आमची एकच मागणी आहे, तलाठी पेपरमध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे किंवा पेपरफुटी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला आहे,
या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आजपासून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पुण्यातील आमचे सगळे सहकारी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत SIT चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू ही आमची ठाम भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी आमचे तीव्र आंदोलन येणाऱ्या काळामध्ये होतील हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. युवक काँग्रेस